नमस्कार विद्यार्थी मित्रो, कॉम्पिटिटिव्ह अबोव पोटेन्शियल टू अचीव सक्सेस या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो. समाज सुधारक या सिरीजमध्ये आपण मागच्या लेक्चरमध्ये ग.वि. केतकर यांच्याविषयी माहिती मिळवली. आता आपण या लेक्चरमध्ये दत्ताजी यशवंतराव कुरणे यांच्याबद्दल काय करणार आहोत, माहिती मिळवणार आहोत. ग.वि. केतकर हे टिळकांचे नातू होते आणि सगळ्यात वादग्रस्त असे वारसदार आपल्याला पाहायला मिळतात. मग याच्यानंतर आपल्याला दत्ताजी यशवंत कुरणे यांचा जर विचार केला तर त्यांचा जन्म मार्च 1898 मध्ये कोल्हापूर येथील ते रहिवासी आहेत. शाहू महाराजांच्या विचार प्रेरित पत्रकार आपल्याला पाहायला मिळतात. ब्राह्मणेतर सत्यशोधक विचारांचे ते समर्थक आपल्याला पाहायला मिळतात. ऐतिहासिक पार्श्वभूमी जर बघितलं, शाहू महाराजांनी कुलकर्णी वतनी बंद केली. यावर कुलकर्णी समाजाकडून तीव्र टीका करण्यात आली आणि सामाजिक सुधारणा विरुद्ध सनातनी हितसंबंध राखण्याचा त्यांनी प्रयत्न आपल्याला केलेला बघायला मिळतो. विश्वबंधूमधून लेख बघा, कुरणे यांनी विश्वबंधू पत्रात लेख लिहून कुलकर्णींच्या टीकेला ठाम प्रत्युत्तर दिलेलं पाहायला मिळतं. बघा, हा त्यांचा ऐतिहासिक गोष्ट आहे. विश्वबंधूमधून लेख लिहून त्यांनी कुलकर्णींच्या टीकेला, कुलकर्णींची जी वतनं बंद करण्यात आली त्याच्या टीकेला उत्तर देण्याचं काम कुरणे यांनी केलेलं बघायला मिळतं. लेखातून शाहू महाराजांच्या सुधारणांचे समर्थन केले. निर्भीड आणि तर्क आधारित मांडणी त्याच्यामध्ये केलेली पाहायला मिळते. आता शाहू महाराजांनी ची दखल म्हणजे कुरणेंचा जो लेख आला शाहू महाराजांना विशेष आवडला आणि त्या महाराजांनी कुरणे यांना स्वतःचे वर्तमानपत्र सुरू करण्यास प्रोत्साहन दिले आणि पत्रकारितेतील प्रवेशाचा निर्णायक टप्पा इथं सुरुवात झालेला पाहायला मिळतो. म्हणजे बघा, शाहू महाराजांच्या कुलकर्णी वतनाची जी बंदी केली, त्यांनी कायदा केला, त्याच्यावरती कुलकर्ण्यांनी टीका केली आणि त्याच्यावरती प्रत्युत्तर देण्याचं काम विश्वबंधूमधून कुरणे यांनी, दत्ताजी कुरणे यांनी केलं. आणि त्या दत्ताजी कुरणे यांनी ज्यावेळी हे विश्वबंधूमधून काम केलं त्यावेळी ते शाहू महाराजांच्या म्हणजे थोडक्यात त्यांना तो लेख आवडला आणि त्यांनी स्वतःचं वर्तमानपत्र काढण्यासाठी त्यांना प्रोत्साहित केलं आणि त्यातून त्यांचा पत्रकारितेमध्ये काय झालेला आहे तर प्रवेश झालेला बघायला मिळतो. आणि 1920 मध्ये भगवा झेंडा या वृत्तपत्राची त्यांनी सुरुवात केली. बघा, भगवा झेंडा हे वृत्तपत्र कुणी, दत्ताजी कुरणे यांनी चालू केलं. उद्देश काय होता तर शाहूकालीन सामाजिक सुधारणांचा प्रचार, ब्राह्मणेतर चळवळीचा विचार मांडणे आणि अन्यायकारक टीकेला प्रत्युत्तर देणे, हे 3 उद्देश या भगवा झेंडा या वृत्तपत्राच्या मागे होते. 1920 मध्ये भगवा झेंडा हे वृत्तपत्र दत्ताजी कुरणे यांनी सुरू केलं. त्याचा उद्देश काय होता तर सामाजिक सुधारणांचा प्रचार करणे, शाहूंच्या सामाजिक सुधारणांचा प्रचार, ब्राह्मणेतर चळवळीतील विचार मांडणे, अन्यायकारक टीकेवर प्रत्युत्तर देणे, हे त्याच्या पाठीमागले विचार होते. शाहू महाराजांनंतर त्यांचा टप्पा काय होता, शाहू महाराजांचं निधन झाल्यानंतर संरक्षक पाठबळ संपलेलं होतं, तरीही कुरणे यांनी पत्र सुरू ठेवले आणि जानेवारी 1925 मध्ये राजाराम प्रिंटिंगची स्थापना केली. बघा, 1925 मध्ये राजाराम प्रिंटिंगची स्थापना दत्ताजी कुरणे यांनी केलेली पाहायला मिळते. त्याच्यानंतर बघा, भगवा झेंडा 1925 नंतर जर बघितलं, राजाराम प्रिंटिंग मार्फत भगवा झेंडाची पुन्हा सुरुवात केली. आठवड्याला एकदा दर गुरुवारी हे प्रसिद्ध व्हायचं. बघा, दर गुरुवारी आठवड्याला एकदा प्रसिद्ध व्हायचं. सातत्यानं सामाजिक आणि राजकीय भाष्य याच्यामधून करण्यात आली. मुखपृष्ठाची वैशिष्ट्य काय होतं, मुखपृष्ठ जर बघितलं, भगवा झेंडा हे नाव होतं, नावाच्या मधोमध छत्रपती शाहू महाराजांचा फोटो होता. बघा, भगवा झेंडा ह्या वृत्तपत्रामध्ये भगवा झेंडा या नावाच्या मधोमध शाहू महाराजांचा फोटो होता. पत्राची स्पष्ट वैचारिक अशी ती ओळख बघायला मिळते की त्याच्यामधून शाहूकालीन विचार पुढे मांडण्याचा प्रयत्न दत्ताजी कुरणे यांनी केलेला पाहायला मिळतो. वैचारिक भूमिका जर विचारात घेतली, शाहू महाराजांचे सामाजिक क्रांतिकारक विचार
ब्राह्मणेतर चळवळीचे समर्थन, जाती विशेष अधिकारांना विरोध, निर्भीड आणि संघर्षशील पत्रकारिता अशी त्यांची वैचारिक भूमिका आपल्याला पाहायला मिळते. ऐतिहासिक महत्त्व काय आहे? कोल्हापूरच्या सामाजिक चळवळीचा ते आवाज होते. शाहू महाराजांच्या धोरणांचे बौद्धिक आणि पत्रकारितेतील संरक्षण त्यांना लाभलेले होते. लहान पण प्रभावी वृत्तपत्र त्यांनी आपल्याला तयार केलेलं पाहायला मिळतं. तर त्याच्यानंतर इतर ब्राह्मणेतर पत्रांशी त्यांचा संबंध, दीनबंधू, विजयी मराठा, सत्यशोधक परंपरेचा समावेश त्यांच्यामध्ये पाहायला मिळतो. ग्रामीण संस्थानिक समाजात विचारांचा प्रसार केलेला पाहायला मिळतो. याच्यामध्ये परीक्षेच्या विमुख तुम्ही जर की पॉईंट विचारात घ्यायचं झालं तर विश्वबंधूमधील लेख शाहू महाराजांची त्यापासून दखल घेतली. 1920 मध्ये भगवा झेंडाची सुरुवात केली. 1925 मध्ये राजाराम प्रिंटिंग प्रेस सुरुवात केली. दर गुरुवारी याच्यामधून भगवा झेंडा हे काय करण्यात आलं तर प्रकाशित करण्यात आलं. मुखपृष्ठावरती भगवा झेंडा नावाच्या मधोमध शाहू महाराजांचा फोटो होता. हे आपल्याला काय बघायला मिळतं? त्यांची वैशिष्ट्य पाहायला मिळतात. बघा, आपण आता दत्ताजी कुरणे यांच्याविषयी माहिती बघितली. आपण पुढल्या लेक्चरमध्ये साने गुरुजी यांच्याविषयी काय करणार आहोत? माहिती मिळवणार आहोत. थँक्यू.